हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे दगडूशेठ गणपती दर्शन करण्यासाठी. तर जेव्हा आम्ही जयपूरवरून निघालो होतो तेव्हाच मी सूरजला सांगितलेलं की आपण पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच बाप्पांच्या दर्शनासाठी जायचं आहे म्हणून. तर हो बोलले ते आणि तसंच आम्ही केलं. पोहोचल्यानंतर एक दिवस म्हणजे रात्री पोहोचलो आम्ही, त्यामुळं आराम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश होऊन लगेचच आम्ही निघालो होतो बाप्पांच्या दर्शनासाठी. तर लाडूला आम्ही घरीच ठेवलं होतं कारण की आम्ही ऑटो वगैरे करून जाणार, कारण पावसाचं पण वातावरण होतं आणि त्यामुळं. पण ह्याच्या आधी जो व्लॉग मी टाकला आहे तो म्हणजे ह्याचा आहे सायन्स पार्कचा. तर ते आम्ही नंतर गेलो होतो, आधी आम्ही बाप्पांच्या दर्शनासाठी गेलो होतो, पण तो आधी टाकला आणि हा मी नंतर टाकतीये. एडिटिंग त्याचं आधी केलं होतं त्यामुळं. तर इथे बघा बाप्पांचं स्केच बनवतायत तेच मी थोडंसं शूट केलं. खूप गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती आणि पाऊस पण होता. तर रांग तर खूप लांबून तुम्हाला दिसतच असेल बघा, इतकी गर्दी आहे आणि त्यात मला काही सुचतच नव्हतं आणि पाऊस पण वरतून चालूच होता. तर असं होतं आणि यावेळेस नारळ वगैरे तिथं अलाउड नव्हतं केलं आतमध्ये नेण्यासाठी. खूप जास्त मंदिरापासून लांब जे आहे ना ते पण आम्हाला येताना दिसले, नारळ ठेवले होते, पण इथे आतमध्ये जाताना नारळ घ्यायला म्हणजे घेऊन जायला परमिशनच नव्हती. मग म्हटलं चला ठीक आहे, जे श्रद्धा महत्त्वाची. आणि तिथे शूटिंग तर अलाउड नाही आहे, सगळ्यांना माहीतच आहे, सो म्हणून मी नाही केलं. जे नाही आहे अलाउड ते उगच करायचं नाही, त्यामुळे मी शूट नाही केलं. त्यानंतर पाऊस खूप चालू होता, तुम्हाला रस्ता दिसत असेल ओला झालेला, त्यामुळे आम्ही जास्त फिरलो नाही. पण तुळशीबागेतून एक चक्कर तर मारणं मॅन्डेटरी आहे गणपती बाप्पांच्या दर्शनाला आल्यानंतर. तर हे किती सुंदर हार होते, तुम्ही बघू शकता, कळ्यांचे आहेत ते ह्याच्या. तर घेतले नाही कारण की ऑलरेडी दर्शन करून झालेलं होतं. तर त्यानंतर म्हटलं चला एक चक्कर मारूया फक्त, आणि जास्त काही शूट मी केलं नाही आहे तुळशीबागेमध्ये सुद्धा. तर कॉर्ड सेट वगैरे 350 रुपीजला आणि असं सगळं आहे. पण काय माहिती मी तिथून जास्त कपडे वगैरे घेत नाही. खूपच चांगली क्वालिटी कधीतरी मिळाली ना तरच म्हणजे घेते, किंवा जीन्स वगैरे ज्या असतात ना त्या मस्त मिळतात, कारण त्याला खूप जास्त वेळ लागतो, फिरत बसावं लागतं आणि हे करा चेकआउट करण्यासाठी, सगळ्या गोष्टी क्वालिटी चेक करा, हे करा ते करा, असं सगळं करण्यासाठी खूप वेळ पाहिजे. आणि तेवढा वेळ आम्ही पावसामध्ये भिजत उगचच नाही, नकोच म्हटलं ते फिरत बसायला पावसामध्ये. आणि लाडूला पण घरी सोडून आलो होतो, तशी तर ती राहते, ती आमची आठवण पण काढत नाही, कारण की ओम म्हणजे माझा भाऊ, तो असला की तिला कम्प्युटरवर गेम खेळायची असते त्याच्यासोबत, सो ती आठवण नाही काढत. पण पाऊस नसता तर नक्कीच आज आम्ही पूर्ण तुळशीबाग फिरूनच गेलो असतो. त्यानंतर सूरजचं फेवरेट आहे हे कॉर्न, मसालावालं कॉर्न असतात ना ते, तर ते घेतले होते सूरजने आणि मी शूटिंग करत होते त्याच्यामुळे त्यांनी चारवलं. कधी चारवत नाही तेवढं लाडाने प्रेमाने नाही चारवलेलं ते, माझ्या हातात माझे हात एंगेज होते त्यामुळे ते चारवलं. तर असं आहे. आणि बघा इथे आम्ही फक्त खाणे पिणे एवढंच केलं, कारण की सकाळी आम्ही नाश्ता वगैरे काही केलं नव्हतं, चहा पिऊन निघालेलो दर्शन घेण्यासाठी, कारण उगाच दिवसभर म्हणजे रेंगाळत बसायला नको म्हटलं. संध्याकाळ झाली की पाऊस खूप जास्त येतो आणि सकाळच्या वेळेत जाऊन येऊया म्हणून आम्ही चहा पिऊन निघालो होतो. म्हणून मग इथे नाश्ता केला आणि आम्ही नेहमी इथेच येतो लोणी स्पंज डोसा खाण्यासाठी. सगळ्यांना म्हणजे जे येतात नेहमी त्यांना माहीत असेल इथे टेस्टी मिळतो. तर तो डोसा खाल्ला आणि वडापाव, आणि मग अशी ते खाल्लं आणि मग आम्ही निघालो आता घरी जाण्यासाठी. आणि चहा राहिला होता तो पुढे जाऊन घेतला आम्ही. तर असं सिम्पल छान, कुठे बाकी इतर ठिकाणी फिरलो नाही शनिवारवाडा वगैरे, कारण आम्ही फिरण्यासाठी आलेलो नव्हतो, महत्त्वाचं होतं दर्शन घेणं आणि त्यासाठीच आलेलो. तर आता आम्ही रिटर्न चाललो होतो चालत. आणि इथे मी व्हॉइस ओव्हर दिलाय आणि जो बोलत होते तो म्यूट केलाय, कारण की गाड्यांचे इतके आवाज होते त्यामुळे ते कर्कश वाटतं कानांना ऐकण्यासाठी, म्हणून मी जे बोलत होते ते म्यूट केलं आणि इथे व्हॉइस ओव्हर दिला होता. वॉकिंग करत असताना मी बोलत होते ॲक्च्युली, पण ते असं झालं. सो हा व्लॉग मी इथेच संपवते. खूप छोटासा व्लॉग होता. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.